तर हाय, काय चाललंय सगळ्यांचं? बरेच का सगळे? झालं का सगळ्यांचं जेवण? तर आमचं पण जेवण झालं. माझी सोमू इकडं थांबली. श्राऊ श्राऊ ये इकडं. तर श्राऊ पण आली. तर सौम्या कसं, आता सौम्या शाळेत जाती आणि जास्त घरी नसती आणि जास्त ती व्हिडिओ मध्ये पण माझ्या नसती. तर तिला एवढं म्हणजे नाही का, असं ती जरा लाज स्वभावाने बोलायला लागलं का भरपूर बोलती, नाही तर बोलतच नाही. तर ती आज आली आहे, तर ती या व्हिडिओ मध्ये म्हणलं का आली, पण श्राव आली का गीत हाय अशी म्हणली गेली. कारण की श्रावची तुमची जरा जास्तच ओळख झालंय. आणि सौम्याची पण हळूहळू ओळख होईल. सौम्या पण हळूहळू माझ्या ब्लॉग मध्ये येत जाईल. ती पण ती घरी नसती, कारण की आज आहे घरी ती. कारण की त्यांच्या शाळेत आज म्हणजे लवकरच शाळा सुटली, स्पर्धा होत्या त्यांच्या शाळेत आणि स्पर्धा शाळेत होत्या, त्यामुळे सौम्या लवकर घरी आली. तर तिला असे नाही का वॉटर कलर ते पण भेटले शाळेत. तर जाऊन द्या, चला आता मी मुद्द्यावर येते की आजचा व्हिडिओ कसा आहे की तुमच्या सगळ्यांच्या फायद्याचा आहे. आणि बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या फायद्याचा आहे. आणि मी काय व्हिडिओ बनवणार ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. काय आहे ग, काय आणलंय? तर तेल खडू नाहीत म्हणत, त्याला वॉटर कलर म्हणतात. तर तुम्ही 2 मिनिटं तिथे जाऊन बसा. दोघी पण मध्ये मध्ये येऊ नका. तर मी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजून सांगते की घरात असं म्हणजे एकच काम नसतं की त्याच कामावर सगळं फोकस करायला पाहिजे. भरपूर घरात काम असतं, धुणं असतंय, भांडी असते, स्वयंपाक असते, मुलींचं सगळं उरकून द्यावं लागतंय, घरात मिस्टरांचं असतं, सासूचं असतं, सगळ्यांचीच काम आपल्याला बघावं लागतात. आणि त्यामुळं म्हणजे जरा कामात माणूस काय म्हणतं की ती पटपट काम उरकण्याच्या नादात कधी कधी आपण भांडे पण पटकन घासत असतो. लय भांड्याला जोर लावत बसत नाही. तर त्यामुळं तशाच कारणामुळं आमचा जो भाकरी करायचा तवा आहे, जो चपात्या भाकरी मी करते, तर तो तवा असं झालाय की मी माझ्या महाग गडबड असली का मी तवा घासत नाही चांगला. एकदम चकचकीत पांढरा असा तवा काढतच नाही. पटपट पटपट गडबड असल्यामुळे पटकन भांडे घासून घरात यायचं पडलेलं असतं. कारण की घरात काय यायचं असतं, ते भांडे घासायला गेल्यावर घरात एक काम आपण काहीतरी काम शिल्लक ठेवूनच गेलेलं असतं. मग ती काम करायला परत घरात यायच्या ओढीने पटकन माणूस भांडे घासून घरात येतो. त्यामुळे हा तवा असा काळा झाला एकदम. तर हा तवा एकदम पांढरा शुभ्र आणि स्वच्छ कसा तवा काढायचा आहे, आज हा व्हिडिओ मी दाखवणार. तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. तर चला, आता मी पहिल्यांदा गॅस पेटवते. लाईटर. तर गॅस पेटवलाय बघत असतात तुम्ही. आणि गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय. तर तुम्हाला दिसत असेल तवा इथं ठेवलाय मी गरम करायला. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तवा एकदम पांढरा शिपट निघतो. पण हे सगळं जेवढं मी सगळं करणार आहे आता व्हिडिओ मध्ये, ते सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. तर तवा गरम झालाय आणि मी गरम तव्यावर पाणी ओतायला लागले. तर पाणी आपल्या तवा भरून ओतायचंय सगळंच. असं, कारण की नाही का मधी जितका तवा काळा नाही, साईडने सगळा असा तवा काळा भंगार झालाय. त्यामुळं इथं जास्त पाणी वतण्यापेक्षा ह्या साईडला पाणी असं बघायचं. तर तवा माझ्याकडनं असा वाकडा बसलाय जरा इथं, त्यामुळं पाणी मला नीट वत्ता आलं नाही. तर जेवढं लागतंय तव्यात पाणी बसतंय तेवढं सगळं पाणी ह्याच्यात ओतून घ्या. आणि ह्या पाण्याला जरा गरम होऊ द्या. तर पाणी गरम झाले आणि पाण्याला उकळी आली, तुम्हाला दिसत असन. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याच्यात ना लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू जितका रस निघतोय ना, ते सगळा रस असा पिळून काढा. आणि जे लिंबाचं सालपट राहतंय ते टाकून देऊ नका. त्याला असं हे करून पाण्यात द्या सोडून. अजून एक लिंबाचा तुकडा घेतलाय मी, तो पण पिळून घेणार आहे ह्याच्यातच. तर ह्या लिंबात भरपूर असा रस होता, कारण की लिंबात जास्त रस पाहिजे. असा कच्चा लिंबू वापरू नका, कारण की कच्च्या लिंबात एवढा रस नसतो. ह्याचा चोथा सुद्धा मी बाहेर काढला ह्यातनं. आणि हे बी ह्याच्यात सोडते. तर आपण आता खायचा सोडा टाकणार आहे ह्याच्यात.
तर आता लिंबू टाकलाय आपण आणि लिंबाच्या जे फोड राहिले ते पण टाकल्यात आणि हा आता मी खायचा सोडा घेतलाय, तुम्हाला दिसतच असेल. तर हा खायचा सोडा ह्याच्यात टाकल्यावर असा फेस आलाय सगळा, दिसतंय का तुम्हाला. तर जास्त खायचा सोडा टाका बरं का, आणि गॅस बारीक करा. कारण की काय होईल, आपण सोडा टाकला तर हे सगळं पाणी उतू आलेलं तव्याच्या बाहेर जाऊ शकतंय. त्यामुळे तसं गॅस बारीक करून घ्या. आणि मी आता ह्याच्यात टाकणार निरमा. तुम्हाला निरमा दिसतच असेल, व्हीलचा निरमा वापरते मी. तर निरमा टाकल्या बघितलं ना, एकदम असा फेस आलाय आणि त्यामुळं तव्याच्या बाहेर पण जाऊ शकतंय. गेलाय वाटतं आपल्या थोडा थोडा साईडनी, लय नाही गेला. पण गॅस बारीक करून घ्या, कारण की आपण निरमा सोडा टाकल्याच्या नंतर ना ते पाणी असं उतू येतंय आणि ते पाणी उतू आलं ना त्या टाइमिंगला हे असं होतंय. तर बहिणीनं मी ह्याच्यात लिंबू पिळून घेतलाय आणि लिंबाच्या फोड्या त्यातच टाकल्यात. त्याच्यानंतर मी सोडा टाकलाय, जो सोडा खायचा असतो आपण प्रत्येक, म्हणजे असं नाही का, भाज्यांना त्याला वापरतो आपण तो खायचा सोडा, भजीला त्याला वापरतो तो खायचा सोडा टाकलाय. आणि त्याच्यानंतर निरमा टाकलाय. ह्या 3 वस्तू टाकल्यात. तर आता मी काय करणार तुम्ही बघा, जो हा लिंबू मी टाकलाय तर ह्या लिंबाला मी फिरवून घेणार आहे तव्यातच. तर ह्या लिंबाला आहे ना असं धरा चाकूत, आणि ज्या साईडला जास्त काळ आहे ना त्या ह्याच्यावरनं फिरवा. कारण की काय असतं, लिंबात ना जास्त शक्ती असती या काळा भंगार तवा स्वच्छ करायची. त्यामुळे जास्त ह्याच्यावर लिंबावर जोर द्यायचा आपण. तुम्हाला दिसत असेल इथं निघायला बी लागलाय, हो का. अजून आपल्याला घासायचा आहे तोपर्यंत इथं निघायला लागलेला आहे. दिसतोय का तुम्हाला, दिसतच असून का इथं थोडं थोडं निघायला लागलं, हे दिसतंय का, इथं निघायला लागले. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त तवा गॅसवर ठेवायचा आणि पाणी गरम करून घ्यायचंय. किमान ह्याच्यावर 20 मिनिटाचा तवा राहून द्या आणि चांगलं पाणी उकळू द्या. बारीक गॅसवर ठेवलंय मी, फास्ट गॅस केला नाही. कारण की जे आपल्या तव्यातलं पाणी आहे त्यात मी सोडा टाकलाय, निरमा टाकलाय, त्यामुळे ते उतू जाते. तर हा असं सगळं लिंबू ह्याच्यानं फिरून घ्यायचाय. आणि ह्याला आता मी गॅस फास्ट करायला लागलो, तुम्हाला दाखवते गॅस फास्ट केल्यावर काय होतंय ती. अशी उकळी फुटायला चालू होती, मग एवढा गॅस ठेवा आणि उकळी चांगली फुटू द्या. किमान ह्याच्यात 20 मिनिटं तरी तवा असाच गरम होऊ द्या. कारण की आपण तवा गरम असतो आणि त्यात आपण सोडा टाकलेला असतो, परत निरमा टाकलेला असतो, लिंबू टाकलेला असतो, त्यामुळे ती तव्याची घास सगळी निघते. आणि ज्या टाइमला आपल्याला तवा घासायचा आहे त्या टाइमला आपण गरम गरमच तवा घासायचा. गरम गरम तवा घासला तर तवा निघणार आहे, आणि गार झाल्या तवा निघणार नाही. आणि ती घासायचा कसा तो पण मी तुम्हाला दाखवते. कारण की घासताना बी चूक करू नका, घासताना बी व्यवस्थित घासा, तर तवा निघणार. तर आपण जो तवा गरम करायला ठेवलाय त्यात पाणी वतलंय, ही निरमा आहे, सोडा आहे, लिंबू आहे, ते पाणी असं मग असे पांढरं होतं. आता हे सगळं पिवळं पाणी झालं, तुम्हाला दिसतंय का, मी असं हे पाणी जरा हलवून दाखवते तुम्हाला. कारण की आता वरती फेस आहे त्यामुळे तुम्हाला एवढं दिसत नाही, सगळं असं पिवळं पिवळं पाणी झालंय. तर आपण हे आता पाणी पिवळं झालंय ह्याचा अर्थ समजून घ्यायचा की तवा आता आपला निघन, घासून निघन असं झालाय तवा. आणि त्यामुळं आता आपण मी 20 मिनिटं तवा ह्याच्यावर ठेवलाय. आता 20 मिनिटं झालेत, आता मी तवा घेऊन चालले बाहेर घासायला. कारण की आपल्या इथं लगेच इथं बेसिंग भांडं आपल्याकडे नाहीये, तुम्हाला दिसत असेल. तर आपल्या इथं आता लगेच तवा घासून दाखवायला बेसिंग भांडा नाही, तर आपण तवा घेऊन बाहेर जाणार आहे. तर ज्याला बेसिंग भांडा आहे ते लगेच इथं तवा घेऊन साईडला पाणी ओततंय आणि घासायला सुरुवात करतं. तसं आपल्याला हे पाणी बाहेर असं घेऊन जायचं. त्यामुळे व्यवस्थित घेऊन जावं लागेल, पकड निसटन शिस्टन आपल्याला भाजन याची काळजी घ्या आणि व्यवस्थित तवा बाहेर घेऊन जावा. तर मी तवा घासायला घेतलाय आणि मी घेतली सोबत पकड, कारण की पकडीने तवा धरायचा आहे. आणि हे पाणी आहे ना ओतून द्यायचंय, पाणी गरम आहे. आणि ही लिंबू आहे ना त्या घासणीला जरा असं फिरून घ्यायचंय. दिसतोय का तुम्हाला, हे फिरवते मी. नुसता हे लिंबू जरी फिरवला ना तरी चकचकीत निघायला लागलाय तवा बघा. तर हे लिंबू भाजतोय. आता मी ही घासणी घेतली आणि त्याच्यानंतर ही ताराची घासणी आणि वरती ही मऊ घासणी.
मी पकडीने धरून तवा घासायला लागले. तवा गरम असताना घासला पटकरून निघतो, त्यामुळे घासायचा. तर तुम्हाला दिसत असेल तवा निघायला लागलाय. मग असे कसा तवा होता आता कसं झालाय. ते साईडचं बी घासून घ्यायचं, निघतंय. जोर लावला ना तर निघत असते. तुम्ही जोरच नाही लावणार अजिबात म्हणणार तवाच निघत नाही, असं नाही तसं नाही, तसं नसतं. तर ह्या साईडला बघू शकता तुम्ही किती काळ आहे आणि इथलं निघायला लागलंय. त्याच्यावरनच अंदाज घ्या की निघतंय. तर घासा जरा जोर लाव. तुम्ही रोज जरी भांड्यात घासताना इतका जोर लावला ना तर निघणार नाही. पण हे आपण गरम जे सावण केलंय सगळं, तवा गरम करून त्यात निरमा टाकलाय, सोडा टाकलाय, लिंबू टाकलाय, त्यामुळे हा तवा निघायला लागलाय. असं रोज डेली ह्याच्यात घासताना एवढा घासला ना एका दिवशी तर हात दुकान पण तवा निघणार नाही. पण हे सगळं सामान टाकून आपण जे गरम करून घेतो ना त्यामुळं पटकन निघायला मदत होत असते आणि तवा चकचकीत निघतो. कारण की तुम्हाला मी मगाशी सांगितलंय रोजची घाई गडबड असते महाग, त्यामुळं एवढा जोर लावत बसत नाही तव्याला मी. घासणे पण बघा किती काळे भंगार झाले. सगळे घरातले काम असतात, मग ह्या तव्यालाच कवर घासत बसायचं. त्यामुळे मी पटपट पटपट आपले भांडे घासून दुसऱ्या कामाला हात धरायला जाते. म्हणजे दुसऱ्या कामाकडे जात असते, पटकन काहीतरी काम करू आहे. हे काम सोडलं का ती काम करावंच लागतंय आपल्याला. बाई म्हणलं का घरात काही एक काम नसतंय, म्हणून एकाच कामाला कवर जोर देत बसायला. तुम्हाला दिसतोय का तवा निघायला लागलाय आपल्या चकचकीत. पण तुम्ही घासताना ना जोर लावून जरा घासा, नाही तर तुम्ही नुसते असे घासणे सहजच फिरतात आणि मला कमेंट करताना तवा निघला नाही असं काही करू नका. जरा हाताची बी कला दाखवायची त्याच्यात थोडीशी, आणि चकचकीत निघण्यासाठी जरा घासायचा बी तवा. तवा निघाला 100% चांगला. त्यात थोडस पाणी टाका असा फेस व्हायला. ते झाल्यावर जरा पटपट पटपट निघतो. तर तुम्ही तवा बघू शकताय मगाशी कसा तवा दिसत होता आणि आता कसा दिसायला लागलाय. म्हणजे एकदम बऱ्यापैकी चांगला निघलाय, बऱ्यापैकी म्हणजे एकदम भारी निघलाय तवा. मगाशी लेच काळा तवा होता. तुम्हाला परत मगाशी कसा तवा होता तो जर बघायचा असला ना व्हिडिओ महागारी घ्या आणि बघा मगाशी तवा कसला होता आणि आता किती चकचकीत निघलाय. हे थोडस राहिले जरा, ते बी काढून घेईल सगळं. पण कसं आहे आपला व्हिडिओ जरा मोठा होईल त्यामुळं मी एवढंच घासलेला तवा दाखवायला लागले. आता मी एकदा तवा घासाय घेतला का तो एकदम पांढरा शिपट काढल्याशिवाय मी तसा तवा घरात नेणारच नाही, असं माझं काम आहे. पण आपला व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला इतका घासला हे दाखवायला लागले. तर बघा मगाशी तवा कसा होता आता कसा निघलाय. तर हे सगळं निघतं, फक्त आपण घासता घासता सारखे हे लिंबूच आहे ना, जे लिंबू आहे ते ह्याच्यावर फिरवायचं. म्हणजे दिसतं हे असं आंबूसपणा त्याचा उतरला ना तव्यात का अजून घासणे फिरवल्या चकचक तवा निघतो. मग तसाच घासायचा आणि चकचकीत काढायचा. तर तवा असं चकचकीत काढायचा जुगाड कसं वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर हा व्हिडिओ ही तवा मी पूर्ण चकचकीत काढून टाकला असता पण आपला व्हिडिओ मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ लोक बघायला वैतागतात, बघत नाहीत पूर्ण व्हिडिओ. त्यामुळे मी एवढाच व्हिडिओ काढते आता, बास झालं इथंच. पण हा तवा इतका चकचकीत काढण्याची ट्रिक तुम्हाला कशी आवडली कशी नाही मला कमेंट करून सांगा. पण मी जसं जसं सांगितलं तसंच सेम करा, तवा एकदम स्वच्छ निघत. फक्त थोडंसं घासावा लागून जोर देऊन, एकदम असं घासणे फिरवले का तवा निघणार नाही. तवा आता घासाच लागणार आहे. पण डेली रोज तुम्ही घासताना जर तेवढा घासला तर तुमचा हात दुकान पण तवा इतका चकचकीत निघणार नाही. कारण की मगाशी तवा किती काळा भंगार होता आणि आता तवा कसला झालाय तुम्ही बघू शकता. तर बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.